एवढा मोठा कुंभमेळा होतोय, त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे, काही लोकांना त्याची अलर्जी झालेली दिसते, म्हणून कुठे ना कुठेतरी कुंभमेळ्याला बदनाम करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे. भाजपला या निमित्तानेच टार्गेट केलं जातं का? ज्या पद्धतीने काल अजित पवारांनी ट्विट केलं आणि सयाजी शिंदेच्या पाठीशी ते उभे राहिले, आणि आज संजय शिरसाट जे तुमच्या शिवसेनेचे मंत्री आहेत. अहो पण इथे भाजप किंवा राष्ट्रवादी हा विषय नाही, हिंदू म्हणून बोलणं काही चूक आहे ना याच्यामध्ये. भाजप आणि राष्ट्रवादीचा विषयच नाहीये. कुंभमेळा हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे का? ते हिंदू समाजाचा कार्यक्रम आहे. मग हिंदू समाजाचा असेल आणि त्याच्यावरच विविध पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील, अचानक प्रेम निर्माण होत असेल, असंच अचानक झाडांना मिठी मारण्याचा कार्यक्रम होत असेल, तर मग प्रश्नचिन्ह विचारायचं नाही का की अन्य धर्माच्या वेळी का हा प्रश्न विचारला जात नाही? का बकऱ्या का तुम्ही कापताय तेवढं? मग त्याच्यामुळे जे काही पर्यावरणाची हानी होते, हा प्राण्याला तर होतच, पर्यावरणाला पण हानी होते ना. किती तुम्ही स्टोऱ्या चालवता ना, पाणी रक्ताचं पाणी वाहून जातं, तेव्हा काय नाही प्रश्न विचारत, तेव्हा हे कुठे लपले असतात, कुठल्या झाडावर चढलेले असतात. अनेकांकडनं अशी टीका होते की आता ही झाडं तोडली जातील आणि नंतर ही जागा कुठल्या ना कुठल्या बिल्डरच्या घशात घातली जाईल आणि त्यासाठी म्हणून ही पूर्वतयारी. कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजासाठी होणारा एवढा मोठा कार्यक्रम त्याला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम कुठलाच नाही. हिंदू समाजासाठी होणारा तो कुंभमेळा आहे. आता कुठे तो बिल्डरांना जागा देणं, कुठे काय देणं, अहो आपला एवढा मोठा हिंदू समाजाचा सण अगर तिथे होत असेल कुंभमेळा, तर त्यावर मुद्दामून प्रश्नचिन्ह निर्माण करायचे, मुद्दामून त्याची बदनामी करायची. म्हणून मी तुम्हाला का बेसिक प्रश्न विचारला, सर्व धर्म समभाव आहे ना, तुमची हिंमत आहे ना, बोलून दाखवा ना बकरी ईदच्या टायमाला. बोला चला त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि मला हम नाही काटणे देंगे दाखवा ना. कुठे कोयते चालतील मग दिसतील, वस्त्रे कसे चालतील दिसतील. मग ही सगळी हिंमत, हे सगळे प्रश्नचिन्ह, हे सगळी आंदोलनं फक्त हिंदू समाजाच्या वेळी का उचलतात? हा साधा प्रश्न हे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, पण एक हिंदू म्हणून मी विचारतोय. तेव्हाच तिथे का प्रश्न का विचारला जात नाही की बकरी ईदच्या टायमाला तुम्ही बकरी एक तरी तुम्ही स्टोरी करीत चालवतात का? हे सगळे जे आहेत मिठ्या मारणारे जे लोक आहेत त्यांच्या नाही चालू शकत, तुम्ही एवढी हिंमतच धरत नाही. कुठे ना कुठेतरी जागले पाहिजे ना, म्हणून तर आम्ही विचारतोय ना. कधी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्ती, ख्रिश्चन समाजाच्या व्यक्ती आपल्या धर्मावर कधीच प्रश्न उच्चारताना दिसत नाही तुम्हाला. आमचेच असतात. कधीच विचार तुम्ही कधी दिसलाय का कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने आपल्याच धर्मावर, आपल्याच सणासुदीवर प्रश्नचिन्ह विचारला असं दिसतं का? आता हज यात्रा जाते त्याच्यावर कधी कुठल्याही मुस्लिम समाजाला मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला टीका करताना दिसलंय का तुम्हाला? पण आमच्या अमरनाथ यात्रावर निघणारे, आमचे कुंभमेळ्यावर प्रश्न उच्चारणारे तुम्हाला हे असे हिंदू दिसतील तुम्हाला, चायनीज मॉडेल. राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण असं म्हणतात की वातावरण बदल होतोय आणि त्याच अशा वेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टींना धार्मिक रंग देऊ नये. अरे धार्मिक म्हणजे माझ्या धर्माच्या कार्यक्रमाच्या वेळी कुंभमेळा होतोय, तो पण एवढ्या वर्षानंतर होतोय, तेव्हाच हे कशाला तुम्हाला पर्यावरण प्रेमी जागलेले आहेत एवढाच माझा प्रश्न आहे. आणि एवढंच तुम्ही मला जे प्रश्न विचारतायत ना, आणि जेव्हा मुस्लिम धर्माचे जे कार्यक्रम असतात तेव्हा नाही, मोहरमच्या टायमाला काय होतं तेव्हा त्यांचे जे जुलूस निघतात, किती प्राण्यांना काय काय केलं जातं तिकडे, तेव्हा काय हे जे काय तुम्ही ज्यांची नावं घेताय ते कुठल्या बिळात लपलेले असतात सांगा तेव्हा त्यांच्यावर असतात नाचत. पण आमच्या हिंदूंचा कुठला तरी सण येतोय, आमचा कुंभमेळा होतोय, तेव्हा त्यांच्या मिरच्या बाहेर निघतायत. मला त्याच्यावर आक्षेप आहे. त्यांनी अन्य वेळी पण आवाज उचलला असता ना, बकरी ईदच्या वेळी आवाज उचलला असता, मी नाही बोललो असतो. मग बरोबर असतं सर्व धर्म समभाव. तो मुळात ज्या देशात आहे का हा मुद्दा आहे. तुम्ही तेव्हा पण विचारण्याची हिंमत दाखवा, मग आता तुम्हा लोकांना काय प्रश्न कोण विचारणार नाही. अंजली दामनिया देखील या सगळ्या संदर्भात त्यांनी उडी घेतली आहे. त्या म्हणतात की
साधुग्रामच्या नावाखाली जमीन बळकावण्याचा हा सगळा प्रयत्न आहे म्हणून त्या म्हणतात. आता तो आरोप आहे. आरोपावर ते काय त्यांची बाजू मांडतील, त्यांचे कागदपत्र देतील, त्या आरोपांवर मी कसं उत्तर देणार? माझी ट्विट एक हिंदू म्हणून मी माझी भावना व्यक्त केलेली आहे, तेवढं तुम्ही ऐकलं पाहिजे. माझं एवढं त्या दृष्टिकोनातून बघा. आता कोणाला त्याच्यावर काय कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं तो त्यांचा प्रश्न आहे ना, मी कसं काय त्याच्यावर बोलू शकतो? सर, विजय वडेट्टीवार असे तर म्हणतात की आता सगळे जे काही मतदान झालं ते ईव्हीएम मध्ये घोळ करण्यासाठी खरं तर एवढे लांब आहे ती मतमोजणी केलेली आहे. आता यांच्या शेंबूड पुसण्यामध्ये वेळ जातो एवढा या काँग्रेसवाल्यांचा, महाविकास आघाडीवाल्यांचा. म्हणून तर लोकांच्या समोर हे लोक शून्य होत चालले आहेत ना. मग शेंबूड पुसणं आणि नाड्या सांभाळणं त्याच्यातच महाविकास आघाडीवाले आहेत. डोंबिवली येथील शिवसेनेचे काही पदाधिकारी या मुद्द्यावर काय आहे का? या शिवसेना राजकीय माझ्यासाठी माझा हा मुद्दा महत्वाचा, दुसऱ्यासाठी तुला दुसरा वेळ देतो पत्रकार परिषद. सयाजी शिंदे या सगळ्या भूमिकेमध्ये आहेत. सयाजी शिंदे यांनी सयाजी शिंदेना सांगा ना, ईदच्या टायमाला जाऊन थोडे 5 बकरे माझे वाचव सांग ना. ते रक्त जे वाहतंय त्यांना सांग ना, एवढे मोठे कलाकार आहेत, मोठे मोठे पिक्चर ते देतात. मिठी मारा ना तिथे जरा बकऱ्याला जाऊन दाखवा. त्याचा एक फोटो असे देतील. मिठी मारा बकऱ्याला जाऊन जरा. उगाच सगळं प्रेम, सगळं पर्यावरण, सगळं हे माझ्या एवढं पर्यावरणवर प्रेम करायचं का? नक्की करायचं. आपल्याला झाडं पाहिजे तो फुल स्टॉप. पण तेच प्रेम त्याच्या टायमाला दाखवा, बकरीच्या टायमाला दाखवा, मला काही प्रॉब्लेम नाही. ईदच्या टायमाला दाखवा, दुसऱ्या टायमाला काही प्रॉब्लेम नाही. मग आता तपोवनातली जी वृक्षतोड होते त्याला एकंदरीतच तुमचा विरोधच आहे. कारण ती ज्या कारणासाठी होते ते कुंभमेळाचं त्याच्यात कारण आहे. त्याच्यामध्ये फार विचारपूर्वक जी कुंभमेळाची कमिटी आहे, जे काही लोक निर्णय घेत त्या लोकांनी फार विचारपूर्वक त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभमेळ्याला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम. कधी कोण आता जेव्हा उत्तर प्रदेशला होत होतं तेव्हा पाण्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलायचं. पाण्याला खाज येते, याव येते, त्या. आता इथे कुंभमेळ्याला येते, इथे झाडाबद्दल. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कधी हजवर बोलताना दिसतात? हिंमत आहे तुमची? परत घरी जाणार नाही. जसं मराठीचा भाषेचा मुद्दा फक्त हिंदू साध्या गरिबांनाच मारायचं, कधी दल बाजार आणि भेंडी बाजारला जायचं नाही ना, हा तसाच विषय आहे. हा मुद्दा तोच आहे. सांगा जरा आहे ना, बकरी ईदच्या टायमाला बकरे वाचवा आणि मग दाखवा छाती ताण करून थोडी. मग त्याच मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी पर्यावरण प्रेमींना हो ते भारत करणारच ना. 6 तारखेला चित्रपट सेना तिथे आंदोलन पण करणार आहे. हो, तो मी आता पुढच्या वेळी बकरेही देतात ना, आपण जरा सांगू इथे इधर बकरा कटराय जा उधर, कसे गायब होतील बघा, झाडाच्या मागे कसे लपतील बघा. त्यासाठी त्यांना झाड पाहिजे लपण्यासाठी. कधी नळ बाजार, भेंडी बाजार या सगळ्या ह्याच्यात जायचं नाही. गरिबांना मारायचं आणि स्वतः दाखवायचं आम्ही एवढं कोण मोठं आहे. पर्याय